जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, मी सुनील शिंदे. जागर जनस्थानच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. आपण घेतोय दिवसभरातील घडामोडींचा सविस्तर आढावा. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेले बदल लक्षात घेता नाशिक शहरात देखील आयटी कंपन्या असायला हव्यात या दृष्टीने नाशिकमध्ये आडगाव येथे होणाऱ्या आयटी हब संदर्भात महापौर सतीश कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे. इंटरनेटमुळे औद्योगिक क्षेत्रात मोठे बदल झालेत. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी नवीन पिढी सज्ज झाली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेले बदल लक्षात घेता नाशिक शहरात देखील आयटी कंपन्या असायला हव्यात. तसंच उत्तर महाराष्ट्राचा विचार करता अनेक जण रोजगारासाठी हैदराबाद, बंगळूर, पुणे, मुंबई अशा शहरांमध्ये जातात. त्यामुळे अशा युवकांना रोजगारासाठी अन्यत्र जावं लागू नये म्हणून महापौर सतीश कुलकर्णी यांनी आडगाव शिवारात आयटी हब साकारण्याच्या दृष्टीनं महासभेत ठराव मंजूर केला होता. प्रशासकीय पातळीवरील आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यानंतर याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनानं आयटी हबसाठी स्पेशल पर्पज व्हेकल म्हणजेच SPV स्थापन करण्यास मान्यता दिल्याची माहिती महापौरांनी दिली आहे. जे IT साठी लागणारे सुविधा केंद्र आहे त्या सुविधा केंद्राला 20 कोटी रुपये जवळजवळ केंद्राच्या माध्यमातून प्रथम म्हणजे IT साठी ज्या काही हे लागतात, सुविधा लागतात त्या संपूर्ण सुविधा केंद्र तिथे बांधून राहणार. विशेष म्हणजे महानगरपालिकेची 15 एकर तिथे जागा आहे. महापालिकेचा 15 एकरची जागा ते 15 एकरमध्ये बांधलेलं आहे. आणि बाकीच्या संबंधित जे कोणी शेतकरी असतील, बाकीचे लोक असतील त्यांच्याकडनं जवळजवळ 410 हेक्टर जवळजवळ IT पार्कसाठी तिथे संपूर्ण ती जागा जी आहे ते प्रबोध आहे. त्यामध्ये नाशिकमध्ये चांगला अशी जे बेरोजगारांना संधी आणि निमित्ताने IT मिळणार. शहरात IT पार्क व्हावं यासाठी गेल्या 7 ते 8 वर्षापासून पाठपुरावा सुरू होता. तसंच माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित युवकांची शहरातील IT पार्क होण्याबाबतची मतं जाणून घेतल्यानंतर तयार केलेला अहवाल देखील शासनाला सादर केला असल्याची माहिती महापौरांनी दिली. काय माहितीच नसते कोणत्या गोष्टी आपण जे करतोय. मागच्या 2012 ते 14 ज्यावेळेला उपमहापौर होते त्यावेळेला मी संकल्पना माझ्या ती ज्यावेळेला उपमहापौर असतात ती राबवली होती. जवळजवळ 1200-1300 ITचे जे संपूर्ण विद्यार्थी होते त्यांचे वाकेथान त्यावेळेला निर्माण केलं. मागे मी काढलो संबंधित त्यावेळेच्या शासनालाही वेळ 2-4 त्याच्यामुळे तेव्हापासून आत्तापर्यंत महापौर झाल्यानंतर मी जवळजवळ मागच्या 2 वर्षापूर्वी ठरलेलं होतं की आपल्या इथे IT हब झालं पाहिजे. 32% जवळजवळ विद्यार्थी उत्तर महाराष्ट्रातून इतर शहरामध्ये हैदराबाद असो, पुणे असो, बँगलोर असो तिथे जातात. त्यामुळे इथल्या स्थानिक सगळे आपले लोक उत्तर महाराष्ट्राचं जर बाकीच्या संपूर्ण शहरामध्ये जात असेल तर ते इथे ते सगळ्यांची सोय होईल अशी धारणा होती. त्या दृष्टीने राबवलेलं आहे. शहरात औद्योगिक पार्क यावं यासाठी मनपा प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांसह MSMEचे संचालक प्रदीप पेशकर, नाशिक IT असोसिएशन, ESDS कंपनीचे संचालक मंडळ, नाशिक DICचे अधिकारी
यांचं महत्त्वाचं योगदान असल्याचं महापौरांनी सांगितलंय. जानेवारीमध्ये असं चाललंय की जानेवारीमध्ये किंवा डिसेंबरमध्ये त्याचं भूमिपूजन महापंचायत जागा तिथे गाडीचं आहे, त्या दिवसापासून आमचं काम चालू आहे. नाशिकची जी IT संघटना आहे, त्याच्यानंतर आमचे जे भाजपचे जे पेशकर आहे प्रदीप पेशकर, ते पण त्या केंद्र म्हणजे औद्योगिक जे हे आहे त्याचे संचालक आहे. हो हो MSMEचे संचालक आहे. त्यांचाही संपर्क म्हणजे त्यांच्याही मिटिंग बऱ्याच वेळ झाल्या. IT संघटनेच्या जवळ मिटिंग झाल्या. एक चांगली अशी संकल्पना यानिमित्त राबवली जाते. ओके थँक्यू. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन झालेले पहिले CDS जनरल बिपिन रावत तसंच इतर अधिकाऱ्यांना लासलगावात कॅन्डल मार्च काढून आदरांजली वाहण्यात आली आहे. लासलगावातील NCC विभाग, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, श्री महावीर विद्यालय, लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय यांच्यासह 7 महाराष्ट्र बटालियन NCC नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्युमुखी पावलेल्या भारताचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांना कॅन्डल मार्चद्वारे भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी 6:30 वाजता लासलगाव महाविद्यालय ते लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत कॅन्डल मार्चद्वारे भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. आपल्या देशाचे तीनही दलाचे प्रमुख CDS जनरल बिपिनजी राऊत यांचं बुधवारी तामिळनाडू येथे निलगिरी जिल्ह्यामध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याने त्यांच्यासोबत असलेली त्यांची पत्नी मधुलिका आणि 13 अधिकारी यांचं दुर्दैवी असा अंत झालेला आहे. यामुळे आपल्या भारत देशाची अतिशय मोठी हानी झालेली आहे. तीनही दलांना एकत्रित ठेवण्याचं काम जनरल बिपिनजी राऊत यांनी अतिशय मोठ्या शिताफीने केलेलं आहे. त्यामुळे आपल्या देशात अतिशय ही घटना जी आहे अतिशय दुर्दैवी आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लासलगाव NCCचे तीनही विभाग तसेच 7 महाराष्ट्र बटालियन NCC अंतर्गत या ठिकाणी कॅन्डल मार्च करून त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहण्यात आली. ग्रामपंचायत लासलगाव या आवारामध्ये ग्रामपंचायतचे सदस्य तसेच नागरिक तसेच NCC विभागाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी या सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, लासलगाव. स्थानिक नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी असणाऱ्या भूखंडावर अनधिकृत बांधकाम करण्यास मज्जाव करण्यात यावा असे निवेदन काल श्री गजानन महाराज मंदिर परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्तांना दिलंय. नाशिक रोडच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये मोटवाणी रोडवरील श्री गजानन महाराज मंदिर परिसरात मोकळ्या भूखंडावर अतिरिक्त अवैध बांधकाम करण्यात येतंय. सर्वे क्रमांक 121/1/अ इथे स्थानिक नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी असणाऱ्या भूखंडावर अनधिकृत बांधकाम करण्यास मज्जाव करण्यात यावा असं निवेदन इथल्या नागरिकांनी महापालिका आयुक्तांना दिलं. त्वरित बांधकाम थांबवण्यात आलं नाही तर तीव्र आंदोलन उभं करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय. अलीकडेच संत श्री गजानन महाराज मंदिराजवळ महापालिका निधीतून स्वच्छतागृह बांधलं जात होतं. ते अनावश्यक आणि पावित्र्यभंग करणारं बांधकाम चाणाक्ष नागरिकांनी हाणून पाडलंय. त्याला काही दिवस होत नाही तो तिथल्या अतिरिक्त बांधकामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या राखीव भूखंडावर 15% अधिक बांधकाम करता येत नाही. असं असतानाही या ठिकाणी यापूर्वीच नियमापेक्षा जास्त प्रमाणात बांधकाम झालंय. त्याबाबत संबंधित महापालिका अधिकारी सोयीस्करपणे मौन बाळगून आहेत. हे बांधकाम करताना नियमावली धाब्यावर बसवण्यात आली आहे. त्याशिवाय अनधिकृत वृक्षतोड देखील करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांचा या बांधकामाला तीव्र विरोध आहे. महापालिकेनं ते त्वरित थांबावं. याआधीही झालेल्या 15% जास्त बांधकामाची फेर तपासणी करावी असं याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलंय. निवेदनाच्या प्रती विभागीय महसूल आयुक्त, नाशिक रोड सभापती, विभागीय अधिकारी, महापौर, विरोधी पक्षनेते आणि मनपा बांधकाम विभागाला पाठवण्यात आले. प्रभाग क्रमांक 20 मध्ये आम्ही आहोत आणि प्रभाग क्रमांक 20 मधल्या गजानन महाराज संस्कार केंद्राची इथे
जे काही अवैध बांधकाम चालू आहे त्या बांधकामाला नागरिकांनी कडाडून विरोध केलेला आहे। याआधी याच परिसरामध्ये गजानन महाराज मंदिराच्या इथे काही अनधिकृत शौचालय बांधत होते, त्याला देखील इथल्या स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता आणि त्यानंतर ते शौचालयाचं बांधकाम थांबलेलं होतं। परंतु ते बांधकाम थांबल्यानंतर लगेच पुन्हा दुसरं बांधकाम इथे होताना दिसतंय आणि इथले नागरिक अत्यंत त्रस्त आहेत। आजूबाजू जेवढे पण लेआउट्स आहेत तिथे जे नागरिक राहतात त्यांचं एकच म्हणणं आहे की या ठिकाणी आम्हाला ओपन स्पेसमध्ये जे काही बांधकाम चालू आहे तो आमचा मोकळा श्वास आहे आणि तो दबतोय। गजानन महाराज मंदिरावरती आमची श्रद्धा आहे, गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आम्ही रोज येत असतो, परंतु इथे गजानन महाराजांच्या व्यतिरिक्त अजून बांधकाम का, असा सवाल देखील येथील नागरिक करत आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण लॉज जर बघितला आणि कायदा जर बघितला, डेव्हलपमेंट कंट्रोल प्रमोशन रेग्युलेशन काय सांगतं, ते म्हणतं ओपन स्पेसमध्ये 10% जास्त बांधकाम तुम्हाला करता येत नाही आणि स्टील पार्किंग जर त्या बांधकामात घेणार असाल तर तुम्हाला 15% बांधकाम करता येतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट ते असंही सांगतं की ओपन स्पेसमध्ये कुठल्याही प्रकारचे टॉयलेट्स देखील बांधता येत नाही। तिसरी महत्त्वाची गोष्ट, नागरिकांच्या विदाऊट कन्सेंट कुठलंही बांधकाम तुम्ही करू शकत नाही। असं असताना देखील जर या ठिकाणी एवढं मोठं बांधकाम जर होत असेल तर मला असं वाटतं आयुक्तांनी याच्यात तातडीने लक्ष देण्याची गरज आहे आणि जर आयुक्त जर या संबंधित जर त्यांनी जर सहकार्य केलं तर मनसे त्यांना सहकार्य करेल, परंतु जर आयुक्त देखील या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतील आणि नगरसेवकांच्या भूमिकेला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही कोर्टात देखील जाऊ। परंतु हे जे काही अवैध बांधकाम चालू आहे आणि नागरिकांच्या मताविरुद्ध जे काही इथले विद्यमान नगरसेवक जे काही बांधकाम करत आहे त्याला आळा घातल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। जर बांधकाम न थांबवता नागरिकांवर अन्याय झाला तर तीव्र आंदोलनाचं पाऊल उचललं जाईल, असा इशारा मनसे सहकार सेनेचे उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते रोहन देशपांडे, प्रशांत गांगुर्डे आणि सहकाऱ्यांनी दिला। निवेदनावर आकाश आव्हाड, प्रभाकर देशपांडे, स्वप्नील नाईक, ऋषिकेश पाटील, मकरंद नाईक, प्रदीप समनानी, समीरन जाधव, शिरीष जोगळेकर, निखिल पवार, उदय गुजराती, आयुष गीते, हरीश पत्की, दिनकर नाईक यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। सागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक। जळगावात अनोखा लग्न सोहळा संपन्न झालाय आणि याच लग्न सोहळ्याची चर्चाही जोरात सुरू आहे। पाहुयात नक्की काय वेगळंपण होतं या लग्न सोहळ्याचं। जळगावातील पाचोरा तालुक्यात आगळावेगळा आणि मनाला स्पर्श करून जाणारा विवाह संपन्न झाला। आपले आई वडील सर्वांना अत्यंत जवळचे असतात, पण ज्यांचे वडील नाहीत त्यांची व्यथाच वेगळी असते। जळगावातील एका लेकीने आपले वडील गेल्यानंतर लग्नात त्यांचे आशीर्वाद घेता येणार नाहीत म्हणून वडिलांचा चक्क पुतळा तयार करून अनोखे लग्न केले। सध्या या अनोख्या लग्नाची चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे या लग्नातील एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे। या मुलीने आपल्या वडिलांचा पुतळा तयार करून त्या पुतळ्यासमोरच लग्नातील 7 फेरे घेतले आणि आशीर्वादही घेतले। ही घटना अनेकांच्या मनाला स्पर्श करून जाते। मृत्यूनंतर वडील आपल्यात असल्याची जाणीव राहावी या हेतूने तिने हा मार्ग निवडला। ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, जळगाव। सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झालाय, त्यामुळे ऊसतोड कामगारांना इतर जिल्ह्यात जाता येतंय। मात्र ऊसतोड कामगारांसोबतच या कामगारांच्या चिमुकल्यांच्याही हातात ऊसतोडीसाठी कोयता पाहायला मिळतोय। सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झालाय। या कालावधीत महाराष्ट्रातील विविध भागातून ऊसतोड कामगार कुटुंबासोबत ऊसतोडीसाठी इतर जिल्ह्यात जातात। असेच काही ऊसतोड कामगार संगमनेर आणि अकोले तालुक्यात मुलांना देखील घेऊन आलेत। याच ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होऊ नये म्हणून 1994 पासून महाराष्ट्रातील काही भागात हंगामी साखर शाळा सुरू करण्यात आल्या आहेत। पण काही भागात 14 वर्षाच्या आतील मुलांच्या हातात वही, पेन, पुस्तकाऐवजी कोयता दिसतोय। कुडकुडत्या थंडीच्या काळात खेळण्याचे, बागडण्याचे दिवस असताना ही मुलं कोयत्यानं ऊस तोडताना दिसतायत। ऊसतोड कामगारांची बहुतांशी मुलं शिक्षणापासून वंचित आहेत। 6 महिने फडात तर 6 महिने घरी, यामुळे मुलांच्या शिक्षणाची मोठी हेळसांड होतीये। सुमारे 6 महिने शिक्षणापासून वंचित राहिल्यानं ही मुलं अभ्यासात मागे पडतायत। काहींची शाळा कायमची सुटली आहे आणि मोठ्या प्रमाणावर शाळाबाह्य मुलं तयार होत आहेत। बाल कामगार कायद्यानुसार 14 वर्षाच्या आतील मुलांना कामावर ठेवणं आणि काम करून घेणं कायद्यानं गुन्हा आहे। असं असतानाही काही साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात सर्रास या कायद्याचा भंग केला जात असल्याचं दिसतंय। आमच्या मुलांच्या हातातील कोयता काढून वही, पेन, पुस्तक कोण देणार? या चिमुरड्यांच्या साखर शाळांचं काय झालं की त्या फक्त कागदोपत्री राहिल्या?
साखर शाळा सुरू होणार का नाही? या मुलांच्या शिक्षणाचं काय होणार? असे अनेक प्रश्न ऊसतोड कामगारांच्या मनात घर करून बसलेत. जागर जनस्थानसाठी सचिन सोनवणे, अहमदनगर. या बातमीसोबत वेळ झाली का ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. गोखले एज्युकेशन सोसायटीज, RH सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, प्रिन्सिपल TA कुलकर्णी विद्यानगर, कॉलेज रोड नाशिक. सेंट्रल लोकेशन इन नाशिक. पिन कोड 422005. अप्रूव्ड बाय AICT न्यू दिल्ली and DT Mumbai. NAC rating B++. 2019-2024. Affiliated to SPPU. College code 5181. UG course offered: electrical engineering, mechanical engineering, ENTC engineering, computer engineering, civil engineering. PG course offered: ME EE, power electronics and drives, ME mechanical design, ME electronics digital system, MCA engineering, computer engineering. 200 plus placements like Mahindra, TCS, Wipro, C8, ABB, Bosch, Armstrong, Infosys, Ashoka, Capgemini, Rishabh Instrument, Epic Research, Amazon, DHL, Sri Cements, Siemens India. Placement records 2019-20 365, 2020-21 288. Contact www.ges-coengg.org. Landline 0253 2570 106, 8830 45447, 9970 875572. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्सवेअर आणि मेन्सवेअर उपलब्ध आहेत. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क्स, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता: व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, RTO लिंक रोड, पंचवटी, नाशिक. Prana the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications, as well as those suffering from stress, anxiety, depression, and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010 179220.
सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था. बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध झाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोनी करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोनी करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा: आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता: 1ला मजला, अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक. 422003. संपर्क 801017 9220. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्सवेअर आणि मेन्सवेअर उपलब्ध आहेत. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क्स, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा.
तेही अगदी माफक दरात। आमचा पत्ता व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, RTO लिंक रोड, पंचवटी, नाशिक। या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं। आजपासून नाशिक मी दत्तक घेतो, तुम्हाला दाखवलं पण। प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता। आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव। नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग हे का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली। हे बघा ना इकडं आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर। गोखले एज्युकेशन सोसायटीज, RH सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, प्रिन्सिपल TA कुलकर्णी, विद्यानगर, कॉलेज रोड, नाशिक। सेंट्रल लोकेशन इन नाशिक, पिन कोड 422005, अप्रूव्ड बाय AICT न्यू दिल्ली एंड DT मुंबई, NAC रेटिंग B++, 2019-2024, affiliated to SPPU, college code 5181. UG course offered: electrical engineering, mechanical engineering, ENTC engineering, computer engineering, civil engineering. PG course offered: ME EE, power electronics and drives, ME mechanical design, ME electronics digital system, MCA engineering, computer engineering. 200 plus placements like Mahindra, TCS, Wipro, CEAT, ABB, Bosch, Armstrong, Infosys, Ashoka, Capgemini, Rishabh Instrument, Epic Research, Amazon, DHL, Sri Cements, Siemens India. Placement records 2019-20, 365, 2020-21, 288. Contact www.ges-coengg.org. Landline 0253 2570 106, 8830 45447, 9970 875572. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं। आजपासून नाशिक मी दत्तक घेतो, तुम्हाला दाखवलं पण। प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता। आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव। नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग हे का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली। हे बघा ना इकडं आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर। नमस्कार, ब्रेकनंतर आपलं स्वागत। मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे इंदूर महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे। हा महामार्ग गावाबाहेरून करावा अशी मागणी आता जोर धरते। मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदोर पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे। या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते, रोज हजारो वाहनं इथून जातात। त्या मानानं हा महामार्ग छोटा पडतोय, खड्डे असल्यानं रोज अपघात देखील होत आहेत। याकडे लक्ष वेधण्यासाठी वारंवार आंदोलनं केली गेली आहेत, निवेदनही दिली गेली आहेत, पण तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। या ठिकाणी रोज वाहतूक कोंडी होत असल्यानं कधी ST बस तर कधी रुग्णवाहिका अडकते, तर कधी पोलीस गाडीही अडकल्याचं चित्र पाहायला मिळतं। हा महामार्ग गावाबाहेरून घेण्यासाठीही अनेकदा मागणी करण्यात आली आहे, मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे सर्रास दुर्लक्ष करत असल्यानं स्थानिकांकडून नाराजी व्यक्त होतीये। इंदोर पुणे महामार्ग हा मनमाड शहरातून जात असतो हा महत्त्वाचा महामार्ग आहे। याला जागोजागी खड्डे पडले आहे व हमेशा वाहतुकीला अडथळा ठरत असतो। इथे छोटे मोठे ॲक्सिडेंट होतात असतात। यामध्ये ट्रॉफिक अडकल्यामुळे ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी सुद्धा मार्ग उरत नाही। ही नेहमीची समस्या झाली असून मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनं देऊन मागणी केली होती की हा महामार्ग शहराच्या बाहेरून न्यावा, बायपास करण्यात यावा, जेणेकरून संबंधित शहरातील नागरिकांना व होणाऱ्या अपघातांना आळा कुठंतरी बसेल। पण तरी पण संबंधित प्रशासनाने आमची दाखल घेतलेली नाही आहे। तरी येणाऱ्या काळामध्ये हा महामार्ग शहराच्या बाहेरून न्यावा, बायपास करण्यात यावा, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेतले जाईल।
जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. तर ओमायक्रॉन या घातक विषाणूचा प्रादुर्भाव पसरत असताना मनमाड येथील DCH सेंटर धुळखात पडलंय. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अक्षरशः माशासारखे तडफडत अनेकांनी प्राण गमावले. खूप संघर्ष करून मनमाड शहरामध्ये ऑक्सिजनयुक्त बेड असलेले DCHC सेंटर उभारण्यात आले. मात्र जसा कोविडचा फ्लो कमी झाला त्यानंतर इथे सुरू करण्यात आलेले कोविड सेंटर बंद करण्यात आले. ते आजपर्यंत बंदच आहे. सध्या राज्यात ओमिक्रॉनचे जवळपास 17 रुग्ण आढळले. भविष्यात जर याची वाढ झाली किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर पुन्हा आधीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेनं याबाबत गंभीरपणे विचार करून किमान येथील DCHC सेंटर सुरू करून तयारी करून ठेवावी, जेणेकरून भविष्यात कोणत्याही रुग्णाला आपला प्राण गमवावा लागणार नाही, अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती नवापूर तालुक्यातील चिंचपाडा रेल्वे गेट पासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या वडखुड गावापर्यंत पाहायला मिळतंय. नवापूर तालुक्यातील चिंचपाडा रेल्वे गेट पासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या वडखुड गावापर्यंत रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती ते पाहायला मिळते. प्रशासन दुर्लक्ष करतंय, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यावर अनेक गावं पाडे असून रहदारी वाढली आहे. गाव तिथे रस्ता हे प्रशासनाचं ध्येय, मात्र प्रशासनाचंच या रस्त्यांकडे दुर्लक्ष होतं. वडखुड गावाची लोकसंख्या जास्त असल्यानं येथील नागरिकांना चिंचपाडा इथे दररोज बाजार, शासकीय कामं, विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करावी लागते. तसंच गरोदर माता आणि अतिगंभीर स्वरूपात असलेल्या रुग्णांना येथील दवाखान्यात आणावं लागतं. मात्र रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे वाहन घेऊन जाण्यासाठी चालकांना मोठी कसरत करावी लागते. रस्ता दुरुस्त केला जात नाही म्हणून या रस्त्यावर दररोज प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांनी नागरिकांना सुविधा व्हावी म्हणून स्वतः पैसे खर्च करून, स्वतः श्रमदान करून मुरुम टाकलाय. तरी प्रशासनाला जाग येत नाहीये, ही खेदजनक बाब आहे. हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली. माझं नाव योसेफ सांत्या गावित. मी चिंचपाडा तो करंजी रिक्षा चालवतो आणि जे आम्ही रस्ता अति खराब आहे तरी आम्ही सगळ्या रिक्षावाल्यांनी उरुम टाकत आहे आणि तरी प्रशासक बघत नाही. आणि डिलेवरी आणि प्रेग्नेन्सीमध्ये जे बाहेर राहतात त्यांनासुद्धा आम्ही घेऊन जातो. खूप अडचण येते तरी प्रशासक 3-4 वर्षापासून बघत नाही आहे. तरी प्रशासकांनी बघावं आणि चांगल्या रीतीने सुरळीत करावं ही नम्र विनंती. माझे नाव दीपक जमसू गावित आहे. मी गेल्या 3-4 वर्षापासून या चिंचपाडा ते वडखुट या रोडवर नियमित प्रवास करत आहे. पण त्या अनेक 3-4 वर्षापासून या रस्त्याचे दुरुस्तीकरण अजूनपर्यंत झाले नाही. आणि या रस्त्यावर 3-4 वर्षापासून अनेकदा हे सगळे माझे मित्र आहे, हे सगळे रिक्षा चालक आहे. हे केव्हा काय झालं की रात्री अनेकदा कित्येक वेळा गर्भ पेशंट जे प्रेग्नंट स्त्रिया असतात किंवा दवाखान्यात जाणारे जे व्यक्ती असतात त्यांना हे लोक याच रस्त्याने चिंचपाड्यापर्यंत दवाखान्यात, सरकारी दवाखान्यात चिंचपाडा किंवा नवापूर किंवा नंदुरबार या विस्तारात हे लोक रिक्षा मार्फत फक्त दवाखान्यात घेऊन जात असतात. या मार्गाचे हा जो रस्ता आहे फक्त याचे दुरुस्तीकरण अजूनपर्यंत झालेले नाही. मग या फक्त आम्हाला एवढीच मागणी आहे की या रस्त्याचे फक्त दुरुस्तीकरण झाले पाहिजे. जागर जनस्थानसाठी सागर पाटील, नवापूर. सुरुवातीच्या काळात कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन तसंच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. सुरुवातीच्या काळात कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. मालेगावच्या सामान्य रुग्णालयात 200 बेडचं कोरोना कक्ष सुरू करण्यात आलंय. तर मागच्या लाटेत ऑक्सिजनची भासलेली कमतरता लक्षात घेता यावेळी 20,000 केल क्षमतेचा ऑक्सिजन टँक, ऑक्सिजन प्लांट, 12 ड्युरा सिलेंडर्स, 140 जम्बो सिलेंडर्स सज्ज ठेवण्यात आले. 150 बेडला ऑक्सिजन पाईपलाईन करण्यात आली आहे.
तर उर्वरित 50 बेडचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. व्हेंटिलेटरची संख्याही दुपटीनं वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नवीन व्हेरियंटचा लहान मुलांना अधिक धोका असल्यानं 12 बेड बालकक्षही उभारण्यात आले. मालेगावमध्ये सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. सध्या 11 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी फक्त 2 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. 9 रुग्ण संभाव्य आहेत. सर्वांची प्रकृती व्यवस्थित आहे. असं असलं तरी मालेगावमध्ये तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. सामान्य रुग्णालय मालेगाव येथे गेल्या 2-3 वर्षापासून आपण 100 बेडचं DCH कार्यान्वित केलेलं आहे. तर पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये आपल्या ह्या सामान्य रुग्णालयात 100 बेडचं DCH कार्यान्वित होतं. ओमायक्रॉनच्या अनुषंगाने जी तिसरी लाट येऊ घातलेली आहे त्या अनुषंगाने आपण अजून तयारीचा भाग म्हणून आपण जे 100 बेड आहेत त्याची संख्या वाढवून आपण 200 बेडची आपण प्रस्तावित केलेलं आहे. त्याच्यामुळे 200 बेडचं आपण कोविड हॉस्पिटल आपण तिसऱ्या लाटाच्या अनुषंगाने तयार करतो आहे. त्या दृष्टीने पूर्वीची जी 100 बेडची ऑक्सिजन बेडची संख्या होती ती वाढवून आपण 200 केलेली आहे आणि त्याकरता ऑक्सिजनचं पाईपलाईनचं काम अजूनही चालू आहे. 150 बेडचं आपलं पूर्ण झालेलं आहे. 50 बेडचं येत्या 2 दिवसात आपण ऑक्सिजन पाईपलाईनचं काम पूर्ण करणार आहोत. मागच्या दोन्ही लाटांमध्ये जरी ऑक्सिजनची थोडी कमतरता भासली होती परंतु ह्यावेळेस मात्र आपण त्याची पूर्वतयारी केली असून आपल्याकडे सद्यस्थितीला 20 केलचा एक टँक कार्यान्वित आहे. ऑक्सिजन प्लांटसुद्धा आपला 2-4 दिवसात सुरू होणार आहे आणि आपल्याकडे 12 ड्युरा सिलेंडर, 240 जम्बो सिलेंडर असं मुबलक प्रमाणात आता तरी ऑक्सिजनचा साठा किंवा ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची तयारी आपली आहे. सद्यस्थितीत आपल्याकडे नॉन कोविड पेशंट जास्त आहे. कोविडचे फक्त 11 रुग्ण आपल्याकडे ॲडमिट आहेत. त्याच्यातल्या 2 रुग्णांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे परंतु बाकीचे 9 सस्पेक्टेड आहे. परंतु हे 11चे 11 हे सद्यस्थितीत मात्र स्टेबल आहे. आणि ह्या तिसऱ्या लाटेकरता आपण जे आहेत की पूर्वी आपल्याकडे 25 व्हेंटिलेटर होते. यावेळेस मात्र आपल्याकडे 50 व्हेंटिलेटरची आपण पूर्तता केली आहे. त्याच्यामुळे 200 बेड ऑक्सिजनचे 200 बेड आणि 50 व्हेंटिलेटर त्यात आपण जो पिडियाट्रिक ICUसुद्धा आपण 12 बेडचा तयार करण्यात आलेला आहे. जागर जनस्थानसाठी हश्याम खान, मालेगाव. 2003ला 8 पोलीस पाटलांचा नागपूर येथे अधिवेशनासाठी जात असताना अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या कार्याला आजही दिंडोरी शहरात स्मृती दिनाचं नाव देऊन आदरपूर्वक श्रद्धांजली वाहिली जाते. 9 डिसेंबर 2003 रोजी नागपूर येथे अधिवेशनादरम्यान मानधनात वाढ होणे आणि पोलीस पाटलांच्या विविध मागण्या मांडण्यासाठी जात असताना दिंडोरी तालुक्यातील पोलीस पाटलांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात 8 पोलीस पाटलांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी 9 डिसेंबरला स्मृती दिन साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने दिंडोरी तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीनं दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. डिसेंबर 2003 साली नागपूर अधिवेशनाला जात असताना दिंडोरी तालुक्यातील जे 8 पोलीस पाटील शहीद झाले त्या शहीदाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आम्ही त्यांचा शहीद दिन म्हणून साजरा केला. एक जवळपास 18 वर्षे उमटूनही शासनानं कुठल्याही प्रकारची त्यांची दखल घेतलेली नाही. ही एक अपमानास्पद बाब आहे आणि त्यांनी कुठंतरी या त्यांच्या वारसांना न्याय देऊन सेवेत सामावून घ्यावा, नाही तर अन्यथा आम्ही उपोषण करू या अनुषंगानं आज आम्ही येथे आलेलो आहे. आजपर्यंत वेळोवेळी पाठपुरावा करूनही शासनाच्या पाठीमागे त्याच्यावर कुठलेही त्यांनी हे दिलेले नाही. तरी लवकरात लवकर त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी आमची संघटनेची मागणी आहे. 2003 रोजी जो ॲक्सिडेंट झालेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 8 पोलीस एक्सपायर झालेले. मी एकटी त्यातनं वाचलेली आहे तरी पण दखल घेतलेली त्यांनी लवकरात लवकर एवढी सहकार्य करावं आणि आमच्या 8 पोलीस पाटलांना न्याय द्यावा एवढीच माझी विनंती. जागर जनस्थानसाठी बाळासाहेब अस्वले, दिंडोरी. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेले बदल लक्षात घेता नाशिक शहरात देखील IT कंपन्या असायला हव्यात या दृष्टीने
नाशिकमध्ये आडगाव येथे होणाऱ्या IT हब संदर्भात महापौर सतीश कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे. इंटरनेटमुळे औद्योगिक क्षेत्रात मोठे बदल झालेत. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी नवीन पिढी सज्ज झाली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेले बदल लक्षात घेता नाशिक शहरात देखील IT कंपन्या असायला हव्यात. तसंच उत्तर महाराष्ट्राचा विचार करता अनेक जण रोजगारासाठी हैदराबाद, बंगळूर, पुणे, मुंबई अशा शहरांमध्ये जातात. त्यामुळे अशा युवकांना रोजगारासाठी अन्यत्र जावं लागू नये म्हणून महापौर सतीश कुलकर्णी यांनी आडगाव शिवारात IT हब साकारण्याच्या दृष्टीनं महासभेत ठराव मंजूर केला होता. प्रशासकीय पातळीवरील आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यानंतर याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनानं IT हबसाठी स्पेशल पर्पज व्हेकल म्हणजेच SPV स्थापन करण्यास मान्यता दिल्याची माहिती महापौरांनी दिली आहे. जे IT साठी लागणारे सुविधा केंद्र आहे त्या सुविधा केंद्राला 20 कोटी रुपये जवळजवळ केंद्राच्या माध्यमातून प्रथम म्हणजे IT साठी ज्या काही हे लागतात सुविधा लागतात त्या संपूर्ण सुविधा केंद्र तिथे बांधलं जाणार. विशेष म्हणजे महानगरपालिकेची 15 एकर तिथे जागा आहे. महापालिकेत 15 एकरची जागा ते 15 एकरमध्ये बांधलेलं आहे आणि बाकीच्या संबंधित जे कोणी शेतकरी असतील बाकीचे लोक असतील त्यांच्याकडनं जवळजवळ 410 हेक्टर जवळजवळ IT पार्कसाठी तिथे जायला संपूर्ण ती जागा जी आहे ते प्रबोध आहे. त्यामध्ये नाशिकमध्ये चांगल्या अशी जे बेरोजगारांना संधी आणि निमित्ताने IT मिळणार. शहरात IT पार्क व्हावं यासाठी गेल्या 7 ते 8 वर्षापासून पाठपुरावा सुरू होता. तसंच माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित युवकांची शहरातील IT पार्क होण्याबाबतची मतं जाणून घेतल्यानंतर तयार केलेला अहवाल देखील शासनाला सादर केला असल्याची माहिती महापौरांनी दिली. असं करायला माहितीच नसते कोणत्या गोष्टी आपण जे करतोय. मी मागच्या 2012 ते 14 ज्यावेळेला उपमहापौर होते त्यावेळेला मी संपूर्ण संकल्पना माझ्या ती ज्यावेळेला उपमहापौर असताना ती राबवली होती. जवळजवळ 1200-1300 ITचे जे संपूर्ण विद्यार्थी होते त्याचे वाकेथान त्यावेळेला निर्माण केलं. मागे मी काढलो संबंधित त्यावेळेच्या शासनालाही वेळ 2-4 त्याच्यामुळे तेव्हापासून आत्तापर्यंत महापौर झाल्यानंतर मी जवळजवळ मागच्या 2 वर्षापूर्वी ठरलेलं होतं की आपल्या इथे IT हब झालं पाहिजे. 32% जवळजवळ विद्यार्थी उत्तर महाराष्ट्र असो इतर शहरामध्ये हैदराबाद असो पुणे असो बँगलोर असो तिथे जातात. त्यामुळे इथल्या स्थानिक सगळे आपले लोक उत्तर महाराष्ट्राचं जर बाकीच्या संपूर्ण शहरामध्ये जात असेल तर ते इथे ते सगळ्यांची सोय होईल अशी धारणा होती. त्या दृष्टीनं राबवलेलं आहे. शहरात औद्योगिक पार्क यावं यासाठी मनपा प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांसह MSMEचे संचालक प्रदीप पेशकर, नाशिक IT असोसिएशन, ESDS कंपनीचे संचालक मंडळ, नाशिक DICचे अधिकारी यांचं महत्त्वाचं योगदान असल्याचं महापौरांनी सांगितलंय. जानेवारीमध्ये असं चाललंय की जानेवारीमध्ये किंवा डिसेंबरमध्ये त्याचं भूमिपूजन महापालिकेची जागा तिथे गाडीचं आहे. त्याच्या त्या दिवसापासून आमचं काम चालू आहे. नाशिकची जी IT संघटना आहे त्याच्यानंतर आमचे जे भाजपचे जे पेशकर आहे प्रदीप पेशकर ते पण त्या केंद्र म्हणजे औद्योगिक जे हे आहे त्याचे संचालक आहे. हो MSMEचे संचालक आहे. त्यांचाही संपूर्ण म्हणजे त्यांच्याही मिटिंग बऱ्याच झाल्या. IT संघटनेच्या जवळ मिटिंग झाल्या. एक चांगली अशी संकल्पना यानिमित्त राबवली जाते. ओके थँक्यू. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन झालेले पहिले CDS जनरल बिपिन रावत तसंच इतर अधिकाऱ्यांना लासल गावात कॅन्डल मार्च काढून आदरांजली वाहण्यात आली आहे.
लासल गावातील एनसीसी विभाग, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, श्री महावीर विद्यालय, लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय यांच्यासह 7 महाराष्ट्र बटालियन एनसीसी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्युमुखी पावलेल्या भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांना कॅन्डल मार्चद्वारे भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली आहे। शुक्रवारी संध्याकाळी 6:30 वाजता लासलगाव महाविद्यालय ते लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत कॅन्डल मार्चद्वारे भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली। आपल्या देशाचे तीनही दलाचे प्रमुख सीडीएस जनरल बिपिनजी राऊत यांचं बुधवारी तामिळनाडू येथे निलगिरी जिल्ह्यामध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याने त्यांच्यासोबत असलेली त्यांची पत्नी मधुलिका आणि 13 अधिकारी यांचं दुर्दैवी असा अंत झालेला आहे। यामुळे आपल्या भारत देशाची अतिशय मोठी हानी झालेली आहे। तीनही दलांना एकत्रित ठेवण्याचं काम जनरल बिपिनजी राऊत यांनी अतिशय मोठ्या शिताफीने केलेलं आहे। त्यामुळे आपल्या देशात अतिशय ही घटना जी आहे अतिशय दुर्दैवी आहे। या त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लासलगाव एनसीसीचे तीनही विभाग तसेच 7 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अंतर्गत या ठिकाणी कॅन्डल मार्च करून त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहण्यात आली। ग्रामपंचायत लासलगाव या आवारामध्ये ग्रामपंचायतचे सदस्य तसेच नागरिक तसेच एनसीसी विभागाचे विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे। जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, लासलगाव। स्थानिक नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी असणाऱ्या भूखंडावर अनधिकृत बांधकाम करण्यास मज्जाव करण्यात यावा असे निवेदन काल श्री गजानन महाराज मंदिर परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्तांना दिलंय। नाशिक रोडच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये मोटवाणी रोडवरील श्री गजानन महाराज मंदिर परिसरात मोकळ्या भूखंडावर अतिरिक्त अवैध बांधकाम करण्यात येतंय। सर्वे क्रमांक 121/1/अ इथे स्थानिक नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी असणाऱ्या भूखंडावर अनधिकृत बांधकाम करण्यास मज्जाव करण्यात यावा असं निवेदन इथल्या नागरिकांनी महापालिका आयुक्तांना दिलं। त्वरित बांधकाम थांबवण्यात आलं नाही तर तीव्र आंदोलन उभं करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। अलीकडेच संत श्री गजानन महाराज मंदिराजवळ महापालिका निधीतून स्वच्छतागृह बांधलं जात होतं। ते अनावश्यक आणि पावित्र्यभंग करणारं बांधकाम चाणाक्ष नागरिकांनी हाणून पाडलंय। त्याला काही दिवस होत नाही तोच इथल्या अतिरिक्त बांधकामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या राखीव भूखंडावर 15% अधिक बांधकाम करता येत नाही। असं असतानाही या ठिकाणी यापूर्वीच नियमापेक्षा जास्त प्रमाणात बांधकाम झालंय। त्याबाबत संबंधित महापालिका अधिकारी सोयीस्करपणे मौन बाळगून आहेत। हे बांधकाम करताना नियमावली धाब्यावर बसवण्यात आली आहे। त्याशिवाय अनधिकृत वृक्षतोड देखील करण्यात आली आहे। स्थानिक नागरिकांचा या बांधकामाला तीव्र विरोध आहे। महापालिकेनं ते त्वरित थांबावं। याआधीही झालेल्या 15% जास्त बांधकामाची फेर तपासणी करावी असं याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलंय। निवेदनाच्या प्रती विभागीय महसूल आयुक्त, नाशिक रोड सभापती, विभागीय अधिकारी, महापौर, विरोधी पक्षनेते आणि मनपा बांधकाम विभागाला पाठवण्यात आले आहे। प्रभाग क्रमांक 20 मध्ये आम्ही आहोत आणि प्रभाग क्रमांक 20 मधल्या गजानन महाराज संस्कार केंद्राची इथे जे काही अवैध बांधकाम चालू आहे त्या बांधकामाला नागरिकांनी कडाडून विरोध केलेला आहे। याआधी याच परिसरामध्ये गजानन महाराज मंदिराच्या इथे काही अनधिकृत शौचालय बांधत होते, त्याला देखील इथल्या स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता आणि त्यानंतर ते शौचालयाचं बांधकाम थांबलेलं होतं। परंतु ते बांधकाम थांबल्यानंतर लगेच पुन्हा दुसरं बांधकाम इथे होताना दिसतंय आणि इथले नागरिक अत्यंत त्रस्त आहेत। आजूबाजू जेवढे पण लेआउट्स आहेत तिथे जे नागरिक राहतात त्यांचं एकच म्हणणं आहे की या ठिकाणी आम्हाला ओपन स्पेसमध्ये जे काही बांधकाम चालू आहे तो आमचा मोकळा श्वास आहे आणि तो दबतोय। गजानन महाराज मंदिरावरती आमची श्रद्धा आहे। गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आम्ही रोज येत असतो, परंतु इथे गजानन महाराजांच्या व्यतिरिक्त अजून बांधकाम का असा सवाल देखील येथील नागरिक करत आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण लॉज जर बघितला आणि कायदा जर बघितला, डेव्हलपमेंट कंट्रोल प्रमोशन रेग्युलेशन काय सांगतं ते म्हणतं ओपन स्पेसमध्ये 10% जास्त बांधकाम तुम्हाला करता येत नाही आणि स्टील पार्किंग जर त्या बांधकामात घेणार असाल तर तुम्हाला 15% बांधकाम करता येतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट ते असंही सांगतं की ओपन स्पेसमध्ये कुठल्याही प्रकारचे टॉयलेट्स देखील बांधता येत नाही।
तिसरी महत्त्वाची गोष्ट, नागरिकांच्या विदाऊट कन्सेंट कुठलंही बांधकाम तुम्ही करू शकत नाही. असं असताना देखील जर या ठिकाणी एवढं मोठं बांधकाम जर होत असेल तर मला असं वाटतं आयुक्तांनी याच्यात तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. आणि जर आयुक्त जर या संबंधित जर त्यांनी जर सहकार्य केलं तर मनसे त्यांना सहकार्य करेल. परंतु जर आयुक्त देखील या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतील आणि नगरसेवकांच्या भूमिकेला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही कोर्टात देखील जाऊ. परंतु हे जे काही अवैध बांधकाम चालू आहे आणि नागरिकांच्या मनाविरुद्ध मताविरुद्ध जे काही इथले विद्यमान नगरसेवक जे काही बांधकाम करत आहे त्याला आळा घातल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. जर बांधकाम न थांबवता नागरिकांवर अन्याय झाला तर तीव्र आंदोलनाचं पाऊल उचललं जाईल, असा इशारा मनसे सहकार सेनेचे उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते रोहन देशपांडे, प्रशांत गांगुर्डे आणि सहकाऱ्यांनी दिला. निवेदनावर आकाश आव्हाड, प्रभाकर देशपांडे, स्वप्नील नाईक, ऋषिकेश पाटील, मकरंद नाईक, प्रदीप समनानी, समीरन जाधव, शिरीष जोगळेकर, निखिल पवार, उदय गुजराती, आयुष गीते, हरीश पत्की, दिनकर नाई यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. जळगावात अनोखा लग्न सोहळा संपन्न झालाय आणि याच लग्न सोहळ्याची चर्चाही जोरात सुरू आहे. पाहुयात नक्की काय वेगळंपण होतं या लग्न सोहळ्याचं. जळगावातील पाचोरा तालुक्यात आगळावेगळा आणि मनाला स्पर्श करून जाणारा विवाह संपन्न झाला. आपले आई वडील सर्वांना अत्यंत जवळचे असतात, पण ज्यांचे वडील नाहीत त्यांची व्यथाच वेगळी असते. जळगावातील एका लेकीने आपले वडील गेल्यानंतर लग्नात त्यांचे आशीर्वाद घेता येणार नाहीत म्हणून वडिलांचा चक्क पुतळा तयार करून अनोखे लग्न केले. सध्या या अनोख्या लग्नाची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या लग्नातील एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या मुलीने आपल्या वडिलांचा पुतळा तयार करून त्या पुतळ्यासमोरच लग्नातील 7 फेरे घेतले आणि आशीर्वादही घेतले. ही घटना अनेकांच्या मनाला स्पर्श करून जाते. मृत्यूनंतर वडील आपल्यात असल्याची जाणीव राहावी या हेतूने तिने हा मार्ग निवडला. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, जळगाव. सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झालाय, त्यामुळे ऊसतोड कामगारांना इतर जिल्ह्यात जाता येतंय. मात्र ऊसतोड कामगारांसोबतच या कामगारांच्या चिमुकल्यांच्याही हातात ऊसतोडीसाठी कोयता पाहायला मिळतोय. सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झालाय. या कालावधीत महाराष्ट्रातील विविध भागातून ऊसतोड कामगार कुटुंबासोबत ऊसतोडीसाठी इतर जिल्ह्यात जातात. असेच काही ऊसतोड कामगार संगमनेर आणि अकोले तालुक्यात मुलांना देखील घेऊन आलेत. याच ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होऊ नये म्हणून 1994 पासून महाराष्ट्रातील काही भागात हंगामी साखर शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. पण काही भागात 14 वर्षाच्या आतील मुलांच्या हातात वही, पेन, पुस्तकाऐवजी कोयता दिसतोय. कुडकुडत्या थंडीच्या काळात खेळण्याचे, बागडण्याचे दिवस असताना ही मुलं कोयत्यानं ऊस तोडताना दिसतायत. ऊसतोड कामगारांची बहुतांशी मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. 6 महिने फडात तर 6 महिने घरी, यामुळे मुलांच्या शिक्षणाची मोठी हेळसांड होतीये. सुमारे 6 महिने शिक्षणापासून वंचित राहिल्यानं ही मुलं अभ्यासात मागे पडतायत. काहींची शाळा कायमची सुटली आहे आणि मोठ्या प्रमाणावर शाळाबाह्य मुलं तयार होत आहेत. बाल कामगार कायद्यानुसार 14 वर्षाच्या आतील मुलांना कामावर ठेवणं आणि काम करून घेणं कायद्यानं गुन्हा आहे. असं असतानाही काही साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात सर्रास या कायद्याचा भंग केला जात असल्याचं दिसतंय. आमच्या मुलांच्या हातातील कोयता काढून वही, पेन, पुस्तक कोण देणार? या चिमुरड्यांच्या साखर शाळांचं काय झालं की त्या फक्त कागदोपत्री राहिल्या? साखर शाळा सुरू होणार का नाही? या मुलांच्या शिक्षणाचं काय होणार? असे अनेक प्रश्न ऊसतोड कामगारांच्या मनात घर करून बसलेत. जागर जनस्थानसाठी सचिन सोनवणे, अहमदनगर. या बातमीसोबत वेळ झाली का ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. नाशिक मी दत्तक घेतो, दाखवलं. पण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा
नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. गोखले एज्युकेशन सोसायटीज RH सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च. प्रिन्सिपल TA कुलकर्णी विद्यानगर, कॉलेज रोड नाशिक. सेंट्रल लोकेशन इन नाशिक. पिन कोड 422005. Approved by AICT New Delhi and DT Mumbai. NAC rating B++. 2019-2024. Affiliated to SPPU. College code 5181. UG course offered: Electrical Engineering, Mechanical Engineering, ENTC Engineering, Computer Engineering, Civil Engineering. PG course offered: ME EE, Power Electronics and Drives, ME Mechanical Design, ME Electronics Digital System, MCA Engineering, Computer Engineering. 200 plus placements like Mahindra, TCS, Wipro, CEAT, ABB, Bosch, Armstrong, Infosys, Ashoka, Capgemini, Rishabh Instrument, Epic Research, Amazon, DHL, Sri Siemens, Siemens India. Placement records: 2019-20 365, 2020-21 288. Contact www.ges-coengg.org. Landline 0253 2570 106, 88300 45447, 9970 875572. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्स वेअर आणि मेन्स वेअर उपलब्ध आहे. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क्स, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता: व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, RTO लिंक रोड, पंचवटी, नाशिक. Prana the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications, as well as those suffering from stress, anxiety, depression, and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था. बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC, SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या.
तेव्हा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळे. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळे. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध झाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता: पहिला मजला, अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्सवेअर आणि मेन्सवेअर उपलब्ध आहेत. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क्स, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता: व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, आरटीओ लिंक रोड, पंचवटी, नाशिक. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडं. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. गोखले एज्युकेशन सोसायटीज, RH सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, प्रिन्सिपल TA कुलकर्णी, विद्यानगर, कॉलेज रोड, नाशिक. सेंट्रल लोकेशन इन नाशिक. पिन कोड
422005. Approved by AICT, New Delhi and TT, Mumbai. NAC rating B++, 2019-2024. Affiliated to SPPU. College code 5181. UG course offered: Electrical Engineering, Mechanical Engineering, ENTC Engineering, Computer Engineering, Civil Engineering. PG course offered: ME EE, Power Electronics and Drives, ME Mechanical Design, ME Electronics Digital System, MCA Engineering, Computer Engineering. 200 plus placements like Mahindra, TCS, Wipro, CEAT, ABB, Bosch, Armstrong, Infosys, Ashoka, Capgemini, Rishabh Instrument, Epic Research, Amazon, DHL, Sri Siemens, Siemens India. Placement records: 2019-20, 365, 2020-21, 288. Contact www.ges-coengg.org. Landline 0253 2570 106, 88300 45447, 9970 875572. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. नमस्कार, ब्रेकनंतर आपलं स्वागत. मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे इंदूर महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. हा महामार्ग गावाबाहेरून करावा अशी मागणी आता जोर धरते. मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदोर पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. रोज हजारो वाहनं इथून जातात. त्या मानानं हा महामार्ग छोटा पडतोय. खड्डे असल्यानं रोज अपघात देखील होत आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी वारंवार आंदोलनं केली गेली आहेत, निवेदनही दिली गेली आहेत, पण तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. या ठिकाणी रोज वाहतूक कोंडी होत असल्यानं कधी एसटी बस तर कधी रुग्णवाहिका अडकते, तर कधी पोलीस गाडीही अडकल्याचं चित्र पाहायला मिळतं. हा महामार्ग गावाबाहेरून घेण्यासाठीही अनेकदा मागणी करण्यात आली आहे, मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे सर्रास दुर्लक्ष करत असल्यानं स्थानिकांकडून नाराजी व्यक्त होतीये. इंदोर पुणे महामार्ग हा मनमाड शहरातून जात असतो. हा महत्त्वाचा महामार्ग आहे. याला जागोजागी खड्डे पडले आहे व हमेशा वाहतुकीला अडथळा ठरत असतो. इथे छोटे मोठे ॲक्सिडेंट होतात असतात. यामध्ये ट्रॉफिक अडकल्यामुळे ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी सुद्धा मार्ग उरत नाही. ही नेहमीची समस्या झाली असून मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनं देऊन मागणी केली होती की हा महामार्ग शहराच्या बाहेरून न्यावा, बायपास करण्यात यावा, जेणेकरून संबंधित शहरातील नागरिकांना व होणाऱ्या अपघातांना आळा कुठंतरी बसेल. पण तरी पण संबंधित प्रशासनाने आमची दाखल घेतलेली नाही आहे. तरी येणाऱ्या काळामध्ये हा महामार्ग शहराच्या बाहेरून न्यावा, बायपास करण्यात यावा, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेतले जाईल. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. तर ओमायक्रॉन या घातक विषाणूचा प्रादुर्भाव पसरत असताना मनमाड येथील DCH सेंटर धुळखात पडलंय. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अक्षरशः माशासारखे तडफडत अनेकांनी प्राण गमावले. खूप संघर्ष करून मनमाड शहरामध्ये ऑक्सिजनयुक्त बेड असलेले DCHC सेंटर उभारण्यात आले. मात्र जसा कोविडचा फ्लो कमी झाला त्यानंतर इथे सुरू करण्यात आलेले कोविड सेंटर बंद करण्यात आले. ते आजपर्यंत बंदच आहे. सध्या राज्यात ओमिक्रॉनचे जवळपास 17 रुग्ण आढळलेत. भविष्यात जर याची वाढ झाली किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर पुन्हा आधीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेनं याबाबत गंभीरपणे विचार करून किमान येथील DCHC सेंटर सुरू करून तयारी करून ठेवावी, जेणेकरून भविष्यात कोणत्याही रुग्णाला आपला प्राण गमवावा लागणार नाही, अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते. जागर जनस्थानसाठी आमीन शेख,
मनमाड. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती नवापूर तालुक्यातील चिंचपाडा रेल्वे गेट पासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या वडखुड गावापर्यंत पाहायला मिळतंय. नवापूर तालुक्यातील चिंचपाडा रेल्वे गेट पासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या वडखुड गावापर्यंत रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती इथे पाहायला मिळते. प्रशासन दुर्लक्ष करतंय, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यावर अनेक गावं पाडे असून रहदारी वाढली आहे. गाव तिथे रस्ता हे प्रशासनाचं ध्येय, मात्र प्रशासनाचंच या रस्त्यांकडे दुर्लक्ष होतं. वडखुड गावाची लोकसंख्या जास्त असल्यानं येथील नागरिकांना चिंचपाडा इथे दररोज बाजार, शासकीय कामं, विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करावी लागते. तसंच गरोदर माता आणि अतिगंभीर स्वरूपात असलेल्या रुग्णांना येथील दवाखान्यात आणावं लागतं. मात्र रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे वाहन घेऊन जाण्यासाठी चालकांना मोठी कसरत करावी लागते. रस्ता दुरुस्त केला जात नाही म्हणून या रस्त्यावर दररोज प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांनी नागरिकांना सुविधा व्हावी म्हणून स्वतः पैसे खर्च करून, स्वतः श्रमदान करून मुरुम टाकलाय. तरी प्रशासनाला जाग येत नाहीये. ही खेदजनक बाब आहे. हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली. माझं नाव योसेफ सांत्या गावित. मी चिंचपाडा तो करंजी रिक्षा चालवतो आणि जे आम्ही रस्ता अति खराब आहे तरी आम्ही सगळ्या रिक्षावाल्यांनी उरुम टाकत आहे आणि तरी प्रशासक बघत नाही. आणि डिलेवरी आणि प्रेग्नेन्सीमध्ये जे बाहेर राहतात त्यांनासुद्धा आम्ही घेऊन जातो. खूप अडचण येते तरी प्रशासक 3-4 वर्षापासून बघत नाही आहे. तरी प्रशासकांनी बघावा आणि चांगल्या रीतीने सुरळीत करावं ही नम्र विनंती. माझे नाव दीपक जमसू गावित आहे. मी गेल्या 3-4 वर्षापासून या चिंचपाडा ते वडखुट या रोडवर नियमित प्रवास करत आहे. पण त्या अनेक 3-4 वर्षापासून या रस्त्याचे दुरुस्तीकरण अजूनपर्यंत झाले नाही. आणि या रस्त्यावर 3-4 वर्षापासून अनेकदा हे सगळे माझे मित्र आहे, हे सगळे रिक्षा चालक आहे. हे केव्हा काय झालं की रात्री अनेकदा कित्येक वेळा गर्भ पेशंट जे प्रेग्नंट स्त्रिया असतात किंवा दवाखान्यात जाणारे जे व्यक्ती असतात त्यांना हे लोक याच रस्त्याने चिंचपाड्यापर्यंत दवाखान्यात, सरकारी दवाखान्यात चिंचपाडा किंवा नवापूर किंवा नंदुरबार या विस्तारात हे लोक रिक्षा मार्फत फक्त दवाखान्यात घेऊन जात असतात. या मार्गाचे हा जो रस्ता आहे फक्त याचे दुरुस्तीकरण अजूनपर्यंत झालेले नाही. मग या फक्त आम्हाला एवढीच मागणी आहे की या रस्त्याचे फक्त दुरुस्तीकरण झाले पाहिजे. जागर जनस्थानसाठी सागर पाटील, नवापूर. सुरुवातीच्या काळात कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन तसंच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. सुरुवातीच्या काळात कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. मालेगावच्या सामान्य रुग्णालयात 200 बेडचं कोरोना कक्ष सुरू करण्यात आलंय. तर मागच्या लाटेत ऑक्सिजनची भासलेली कमतरता लक्षात घेता यावेळी 20,000 केल क्षमतेचा ऑक्सिजन टँक, ऑक्सिजन प्लांट, 12 ड्युरा सिलेंडर्स, 140 जम्बो सिलेंडर्स सज्ज ठेवण्यात आले. 150 बेडला ऑक्सिजन पाईपलाईन करण्यात आली आहे. तर उर्वरित 50 बेडचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. व्हेंटिलेटरची संख्याही दुपटीनं वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नवीन व्हेरियंटचा लहान मुलांना अधिक धोका असल्यानं 12 बेड बालकक्षही उभारण्यात आले. मालेगावमध्ये सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. सध्या 11 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी फक्त 2 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. 9 रुग्ण संभाव्य आहेत. सर्वांची प्रकृती व्यवस्थित आहे. असं असलं तरी मालेगावमध्ये तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. सामान्य रुग्णालय मालेगाव येथे गेल्या 2-3 वर्षापासून आपण 100 बेडचं DCH कार्यान्वित केलेलं आहे. तर पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये आपल्या ह्या सामान्य रुग्णालयात 100 बेडचं DCH कार्यान्वित होतं. ओमायक्रॉनच्या अनुषंगाने जी तिसरी लाट येऊ घातलेली आहे त्या अनुषंगाने आपण अजून तयारीचा भाग म्हणून आपण जे 100 बेड आहेत त्याची संख्या वाढवून आपण 200 बेडची आपण प्रस्तावित केलेलं आहे. त्याच्यामुळे 200 बेडचं आपण कोविड हॉस्पिटल आपण तिसऱ्या लाटाच्या अनुषंगाने तयार करतो आहे. त्या दृष्टीने पूर्वीची जी 100 बेडची ऑक्सिजन बेडची संख्या होती ती वाढवून आपण 200 केलेली आहे.
आणि त्याकरता ऑक्सिजनचे पाईपलाईनचं काम अजूनही चालू आहे. 150 बेडचं आपलं पूर्ण झालेलं आहे. 50 बेडचं येत्या 2 दिवसात आपण ऑक्सिजन पाईपलाईनचं काम पूर्ण करणार आहोत. मागच्या दोन्ही लाटांमध्ये जरी ऑक्सिजनची थोडी कमतरता भासली होती, परंतु ह्यावेळेस मात्र आपण त्याची पूर्वतयारी केली असून आपल्याकडे सद्यस्थितीला 20 KLचा एक टँक कार्यान्वित आहे. ऑक्सिजन प्लांटसुद्धा आपला 2-4 दिवसात सुरू होणार आहे आणि आपल्याकडे 12 ड्युरा सिलेंडर, 240 जम्बो सिलेंडर असं मुबलक प्रमाणात आता तरी ऑक्सिजनचा साठा किंवा ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची तयारी आपली आहे. सद्यस्थितीत आपल्याकडे नॉन कोविड पेशंट जास्त आहे. कोविडचे फक्त 11 रुग्ण आपल्याकडे ॲडमिट आहेत. त्याच्यातल्या 2 रुग्णांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे, परंतु बाकीचे 9 सस्पेक्टेड आहे. परंतु हे 11चे 11 हे सद्यस्थितीत मात्र स्टेबल आहे. आणि ह्या तिसऱ्या लाटेकरता आपण जे आहेत की पूर्वी आपल्याकडे 25 व्हेंटिलेटर होते, यावेळेस मात्र आपल्याकडे 50 व्हेंटिलेटरची आपण पूर्तता केली आहे. त्याच्यामुळे 200 बेड ऑक्सिजनचे 200 बेड आणि 50 व्हेंटिलेटर, त्यात आपण जो पिडियाट्रिक ICUसुद्धा आपण 12 बेडचा तयार करण्यात आलेला आहे. जागर जनस्थानसाठी हश्याम खान, मालेगाव. 2003ला 8 पोलीस पाटलांचा नागपूर येथे अधिवेशनासाठी जात असताना अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या कार्याला आजही दिंडोरी शहरात स्मृती दिनाचं नाव देऊन आदरपूर्वक श्रद्धांजली वाहिली जाते. 9 डिसेंबर 2003 रोजी नागपूर येथे अधिवेशनादरम्यान मानधनात वाढ होणे आणि पोलीस पाटलांच्या विविध मागण्या मांडण्यासाठी जात असताना दिंडोरी तालुक्यातील पोलीस पाटलांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात 8 पोलीस पाटलांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी 9 डिसेंबरला स्मृती दिन साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने दिंडोरी तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीनं दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. डिसेंबर 2003 साली नागपूर अधिवेशनाला जात असताना दिंडोरी तालुक्यातील जे 8 पोलीस पाटील शहीद झाले, त्या शहीदाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आम्ही त्यांचा शहीद दिन म्हणून साजरा केला. एक जवळपास 18 वर्षे उमटूनही शासनानं कुठल्याही प्रकारची त्यांची दखल घेतलेली नाही, ही एक अपमानास्पद बाब आहे. आणि त्यांनी कुठंतरी या त्यांच्या वारसांना न्याय देऊन सेवेत सामावून घ्यावा, नाही तर अन्यथा आम्ही उपोषण करू. या अनुषंगानं आज आम्ही येथे आलेलो आहे. आजपर्यंत वेळोवेळी पाठपुरावा करूनही शासनाच्या पाठीमागे त्याच्यावर कुठलेही त्यांनी हे दिलेले नाही, तरी लवकरात लवकर त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी आमची संघटनेची मागणी आहे. 2003 रोजी जो ॲक्सिडेंट झालेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 8 पोलीस एक्सपायर झालेले आहे. मी एकटी त्यातनं वाचलेली आहे, तरी पण दखल घेतलेली नाही. त्यांनी लवकरात लवकर एवढी सहकार्य करावं आणि आमच्या 8 पोलीस पाटलांना न्याय द्यावा एवढीच माझी विनंती. जागर जनस्थानसाठी बाळासाहेब अस्वले, दिंडोरी. या बातमीसोबत वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा जागर जनस्थान. स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.